नमस्कार, परिपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दहीवडे बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी हे बघा, मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही भिजवून घ्यायची आहे 5 ते 6 तास. आता ही आपल्याला मिक्सरला काढून घ्यायची आहे. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला पेस्ट होण्यासाठी. आणि हे बेटर थोडं घट्टच ठेवायचं आहे, खूप पातळ पण बनवायचं नाही आहे. तर आपण हे मिक्सरला काढून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊयात आणि तेल तापत ठेवूयात. आता तेल तापतंय तोपर्यंत आपल्याला दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आता दही घेतलेलं आहे मी इथे आणि हे चांगलं आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. आपल्याला जसं गोड हवं असेल तसं टाकून घ्यायची आहे. आता इथे मी 5 चम्मच टाकते पिठी साखरेचे आणि ती चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. आता आपल्याला चम्मचने सोडते मी. हे बघा, हाताने पण सोडू शकता, पण मी इथे चम्मचने, कारण तेल उडायची भीती वाटते. हे एक एक करून आपण आता इथे आपल्याला एका बाउलमध्ये पाणी टाकायचं आहे. थोडंसं कोमट टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आपण. थोडंसं हातानेच फिरवते मी. आणि आता यामध्ये आपल्याला जे काढू आपण दहीवडे ते याच्यामध्ये टाकायचे आहे. ती हे बघा, आता असे ब्राऊन झाले ना, तर मग आपल्याला काढून घ्यायची आहे ती. आता हे व्यवस्थित आपल्याला काढून तेल मिसळून द्यायचं आहे आणि जे कोमट पाणी ठेवलं होतं आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे ते. आता इथे हे बघा, इथे मीठ टाकलं होतं या पाण्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला हे सोडायचे आहे आणि 5 मिनिटं ठेवायचे आहे थोडे आपल्याला. हे बघा, आता आपले जे दहीवडे आहेत ते भिजलेले आहे ते. तर थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे आपल्याला वरतून दही टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे, वाटी भरून. आणि आता इथे मी जिरं नाही टाकणार, कारण मुलींना नाही आवडत. तुम्हाला जिरं पसंत असेल तर तुम्ही जिरं पूड पण टाकू शकता. आता याच्यावरतून आपल्याला थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, छान बारीक कापलेली. आणि शेव पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर. हे बघा, तर अशा प्रकारे आपली गरमागरम दहीवडा तयार झालेला आहे. तर बनवून बघा आणि कसा वाटला ते कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.